आता ती पण लोक जाळतात जी एके काळी म्हणायची, अरे भाऊ तू माझी जान आहेस जान. कोणाचं गुलाम बनून जगायला मला येत नाही, कारण मला चांगलंच माहिती आपल्या वाईट वेळेत आपल्या आई वडिलांशिवाय कोणच येत नाही. आम्हाला जास्त नशीबवान नका समजू, कारण जेव्हा तुम्ही झोपलेला असताना आम्ही तेव्हा पण काम करत असतो. कामापुरती आठवण काढणे हा स्वभाव नाही आमचा, आणि लोक कामापुरतीच आठवण काढते हा अनुभव आहे आमचा. आयुष्यात प्रत्येक गोष्ट बदलू शकते, फक्त ती वेळ येऊस तर संयम राखला पाहिजे. खरं आहे ना? किती पैसा आला तरी कधीच गमन करणार नाही. शब्द आहे अभि गायकवाडचा, काय माहित असंच राहील. आमच्याबद्दल कोणाला वाईट सांगताना जरा जपून सांगा, कारण तुम्हारे आपनो में भी हमारे चाहने वाले. वरून शांत दिसणाऱ्या व्यक्तीकडे कधीच दुर्लक्ष करू नका, कारण की तेच खरे आयुष्याचे गेम चेंजर असतात. आपला मित्र आपली स्टोरी टाकणारा नसावा, तर आपली सगळी स्टोरी माहिती असून सुद्धा आपल्या सोबत एकनिष्ठ असणारा असावा. आपल्या मित्राला यशस्वी होताना बघणं म्हणजे जिवंतपणे स्वर्ग बघितल्यासारखे. मित्र जरा सांभाळून बांधवा, कारण की सगळे आपलेच नसतात. 52 पत्त्यातले सगळे एकटे नसतात बर का. गर्व तर या गोष्टीचा आहे की आज जे पण आहे स्वतःच्या जीवावर आहे, कारण ह्याचं त्याचं कुत्र बनून कधी शिपूट नाही आलावलं. अरे विरोधकांच्या मनात पण लय भीती, त्यांना पण माहिती त्या पोरात दम किती. प्रयत्न करत राहायचं मित्रा, जिंकलो तर घरचे खुश होतील आणि हारलो तर बाहेरचे. पैसा बघून संबंध बनवायची सवय नाहीये आपल्याला, बाकी सगळे आपल्याकडे, फक्त समोरच्याच्या मनात खोट नसावी. दाणे टाकून कबूतर पकडता येतात, गरुड नाही. इज्जत त्यालाच द्या जो तुम्हाला इज्जत देतो, नाहीतर पैसा बघून ह्याला त्याला चिटाकण्याला लाचारे अस. तुम्ही तेव्हाच खास असता जेव्हा तुम्ही लोकांसाठी काहीतरी करता, कारण लोक उगवते सूर्याला नमस्कार घालतात. पैसा बघून संबंध बनवायची सवय नाहीये आपल्याला, बाकी सगळे आपल्याकडे, फक्त समोरच्याच्या मनात खोट नसावी. आम्हाला पण जिंकण्याची तेव्हाच मजा आली जेव्हा आमचीच लोक आमच्या हारण्याची वाट बघत होते. त्यांना पण एक सांगतो, तुम्हाला माझ्या पुढे जायचंय ना, बिंदात जावा, फक्त मला खाली पाडण्याचा प्रयत्न करू नका, कारण तुमचे विचार जिथं संपतात ना, त्याच्या 2 पावलं पुढे गाडी लावून थांबलोय मी. हमसे जितना कायदे में रहोगे उतना फायदे में रहोगे. नियोजन लावून कार्यक्रम चालू आहे म्हणून शांत बसलोय, कारण आम्हाला चांगलंच माहितीये चालायचं कुठं आणि पळायचं कुठं. कचरापेठेत सापडलेली भाकर सांगते की माणसाचं पोट भरलं की तो त्याची लायकी विसरतो. खरं आहे ना? प्रेम पण अशा व्यक्तीवर करा ना की त्या व्यक्तीला पाहिल्यानंतर त्या डोळ्यांना दुसरं कोणाला पाहायची इच्छाच नाही झाली पाहिजे. गाठ कशी असली तरी सोडवता येते, फक्त माणसं आतल्या गाठीची नाही पाहिजे. खरं आहे ना? फक्त मन चांगले ठेवा, दिवस हे प्रत्येकाचे बदलत असतात. वाईट वेळ नेहमी आपल्या माणसांची ओळख करून देण्यासाठी येते, बरोबर ना? मित्रांनो, तुम्ही विचार करत असाल की मी या नावाकडे असं का बघतोय. एक काळ असा होता, याच कंपनीत काम करण्यासाठी मी 2 व्हीलरवर यायचो, आणि एक काळ असा आहे मित्रांनो, आज त्याच कंपनी समोर माझी 50 लाखाची गाडी घेऊन उभा आहे. मला सांगायचं काय मित्रांनो, सुरुवात किती छोटी असू दे, शेवट मात्र मोठा. माझ्या शांततेचा आदर करा, कारण की माझे शब्द वयाला मान देत नाही बर का. आयुष्यात मोजकीच माणसं असावी, पण ती खोटी नसावी, बरोबर ना? वेळ काय हो, आज ना उद्या बदलून जाईल, पण आपल्यांनी केलेला अपमान, बोललेले शब्द आणि सोडलेली साथ. आयुष्यात पुढे जाण्यासाठी काहीतरी काम करा, त्याच्या आधी कामापुरते लांब करा. लाख सुंदर व्यक्ती आहे या जगात, पण जी मनामध्ये बसते ना ती लाखात एक असते. नशिबाने किती वाईट दिवस दाखवले तरी आपण थांबणार नाही, कारण की अंगात बळ आहे आणि पाठीवर आई वडिलांचा आशीर्वाद आहे. शब्द आहे आपला, जोपर्यंत दिवस बदलत नाही तोपर्यंत माघार नाही. लोकांनी मारलेल्या टोमण्याच्या भट्टीत माणूस राख नाही तर सोनं बनतं. ह्या मतलबी दुनियेत एक भाऊ मला असा पण भेटला की जो मला शिव्या देऊ शकतो, पण धोका कधीच नाही. प्रयत्न त्यांचा पण चालू आहे, शेवटच्या श्वासापर्यंत मीच त्यांच्यावर भारी. टप्प्यातले कार्यक्रम टप्प्याटप्प्यातच होणार. संयम. आपली संगत पण अशा मित्रांशी ठेवा जे आपली गंमत करून पण पाठीमाग आपली किंमत ठेवतात, बरोबर ना?
डसणारे साप जागच्या जागी ठेसायला शिका, कारण की सापाला घाबरून जंगल सोडून जाणं आलंय मूर्खपणा आहे. मला कुठल्याच गोष्टीचा घमंड नाही आणि करायचा पण नाही, कारण की आज 25 लाखाच्या गाडीत फिरणारा माणूस तोच उद्या गंगेच्या काठी 25 रुपयाच्या मडक्यात भेटणार आहे. ज्यांच्यामध्ये एकनिष्ठ राहण्याची ताकद नसते ना, त्यांचं कसं असतं, एक रुसला की धरला दुसरा.